Good afternoon. Today we are going to Basic Science Chemistry lecture number 27, having chapter 2 metal corrosion and its prevention starting points. In the chapter, having studying points is Faraday's first law and second law. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फॅरेडेज लॉ बघायचे, त्यामध्ये फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ. जो काय चॅप्टर सेकंड आहे मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन, त्या चॅप्टरमध्ये लास्ट पॉईंट आहे फॅरेडेज फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. फर्स्ट वन बघा, फॅरेडेज फर्स्ट लॉ. इन फॅरेडेज फर्स्ट लॉ बिटवीन त्याचं स्टेटमेंट बघा. दिस लॉ स्टेट दॅट द वेट्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ॲट ॲन इलेक्ट्रोड ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द इलेक्ट्रोलाइट. तर त्याचं स्टेटमेंट काय आहे, जो काय फॅरेडेज लॉ हे नाव कशावरून दिलेलं, जो काय फॅरेडेज नावाचे सायंटिस्ट होते त्याच्या नावावरून जे काय त्याने लॉ काढले म्हणून त्या लॉला काय दिलं आहे, फॅरेडेज लॉ असे नाव दिले आहे. त्यामध्ये काय सांगतात ते काय फॅरेडेज फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आहे. त्यामध्ये जे काय वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ॲट अँड इलेक्ट्रोड ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द इलेक्ट्रोलाइट. त्यामध्ये जो काही वेट ऑफ सबस्टन्स आहे जे काही डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड होतं हे कशाची डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे. त्यामध्ये बघा, देन स्टेटमेंट द मास ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ॲट एन एनी इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर चार्ज पास. त्यामध्ये जे काही मास आहे सबस्टन्स हे कसं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये मास काय कशाने डिनोट केलं जातं, स्मॉल एमने, आणि क्वांटिटी कशाने, त्यानंतर क्वांटिटी क्यूने इंडिकेट केली जाते. त्यामध्ये त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघा. देन इक्वेशन इन द मॅथमॅटिकल फॉर्म्स दिस लॉ कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. त्यामध्ये एम एक आहे मास ऑफ सबस्टन्स अँड क्यू एक आहे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. वेअर एम इज द मास इन ग्रॅम, त्याच युनिट्स काय आहे मासचं ग्रॅम. देन मास इज लिबरेटेड ऑर डिपॉझिटेड फ्रॉम एनोड ऑर कॅथोड. नेक्स्ट आहे क्यू इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द सर्किट्स. त्यामध्ये क्यू एक आहे, त्यामध्ये जी काही क्वांटिटी आहे. त्यानंतर क्यूची व्हॅल्यू काय आहे, क्यू इज इक्वल टू सी स्टार इंटू टी. देन त्या सी इज इक्वल टू करंट इन ॲम्पियर and t is a time in second. Then removing proportionality sign given m is equal to zq. m ची व्हॅल्यू काय zq, त्यामध्ये m is equal to z star c star into t. तर z is equal to proportionality constant in gram per second is also known as electrochemical equivalent, which is the mass of the substance produced at the electrode during electrolysis by the coulombs of charge. तर फर्स्ट लॉचं स्टेटमेंट काय, देन द मास ऑफ सबस्टन्स इज डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ॲट एनी इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर चार्ज. यामध्ये फक्त स्टेटमेंट आहे, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लक्षात ठेवायचे. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला फॅरेडेज सेकंड लॉ. ते फॅरेडेज सेकंड लॉचं स्टेटमेंट बघा. वेन द सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द सोल्युशन ऑफ डिफरंट इलेक्ट्रोलाइट द अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज लिबरेटेड ॲट द इलेक्ट्रोड आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द देअर केमिकल इक्विव्हॅलंट्स. तर फॅरेडेज सेकंड लॉमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कशाकडे पास केली जाते, डिफरंट इलेक्ट्रोलाइटकडे पास केली जाते. त्यामध्ये जी काय अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज लिबरेटेड ॲट द इलेक्ट्रोड ॲट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द केमिकल इक्विव्हॅलंट्स.
त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे डॅनियल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल. जे काही इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे तो पॉईंट बघायचा आपल्याला. देन इलेक्ट्रोकेमिकल सेल्स बिटवीन डिवायडेड इंटू 2 टाइप्स. The device used to converting chemical energy to electrical energy and electrical energy into chemical energy are known as electrochemical cells. They contain 2 electrodes in contact with electrolytes. तर इलेक्ट्रोकेमिकल सेल कशाला म्हणतात? अशा टाईपचे डिव्हाइस की ते जी काही केमिकल एनर्जी ती कशात कन्वर्ट केली जाते? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते आणि इलेक्ट्रिकल एनर्जी ही पुन्हा केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. दे कंटेन 2 इलेक्ट्रोड्स इन कॉन्टॅक्ट विथ इलेक्ट्रोलाइट्स. त्या प्रोसेसमध्ये 2 टाईपचे इलेक्ट्रोड यूज केले जाते, कॅथोडिक आणि ॲनोडिक टाईपचे. तर इलेक्ट्रोकेमिकल सेल्स म्हणजे काय? अशा टाईपचं डिव्हाइस की त्यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं आणि पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. त्या प्रोसेसला म्हटलं जातं इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स, गॅल्व्हॅनिक सेल्स अँड इलेक्ट्रोलाइट सेल. फर्स्ट वन इज गॅल्व्हॅनिक सेल. तर गॅल्व्हॅनिक सेलमध्ये बघायचं आपल्याला एक्झाम्पल डॅनियल सेल. इन डॅनियल सेल बिटवीन इट कन्सिस्ट ऑफ झिंक रॉड अँड कॉपर रॉड. देन झिंक रॉड अँड कॉपर रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट सोल्युशन अँड कॉपर सल्फेट सोल्युशन रिस्पेक्टिव्हली. जी काय डॅनियल सेल आहे त्यामध्ये प्रोसेस बघा, त्यामध्ये जे काही 2 रॉड यूज केले जाते, झिंक रॉड अँड कॉपर रॉड. फर्स्टली झिंक रॉड कशात? झिंक सल्फेटमध्ये, झिंक सल्फेटचं जे काही सोल्युशन त्यामध्ये डिप केला जातो आणि कॉपर रॉड हा कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये डिप केला जातो. नेक्स्ट इच इलेक्ट्रोड इन इट्स इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज नोन ॲज हाफ सेल. त्यामध्ये जे काही इलेक्ट्रोड डिप केले जाते त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? हाफ सेल. देन 2 सोल्युशन्स आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज अँड दस 2 इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर इन ऑर्डर टू कम्प्लीट सर्किट. त्यामध्ये जे काही झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये झिंक रॉड आणि कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये कॉपर रॉड डिप केलं जातं आणि ते कशाशी कनेक्ट केलं जातं? ते काही सोल्युशन आहे ते सॉल्ट ब्रिजमध्ये पुट केलं जातं. त्यानंतर बघा त्यामध्ये जी काही सेल रिॲक्शन घडून येते ती बघा. द इलेक्ट्रोड्स रिॲक्शन ऑफ डॅनियल सेल्स आर ॲट ॲनोड अँड ॲट कॅथोड. त्यामध्ये जे काही 2 टाईपचे इलेक्ट्रोड यूज केले जाते, कॅथोड टाईपचे आणि ॲनोडिक टाईपचे. त्यामध्ये कॅथोडमध्ये जी काही रिॲक्शन घडून येते ती बघा. देन कॅथोड कॉपर 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स कॉपर्स. त्यामध्ये रिडक्शन टाईपची रिॲक्शन घडून येते. ॲट ॲनोड इन बिटवीन झिंक गिव्स Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. यामध्ये काय होतं? ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून येते, ज्यामध्ये ॲनोडिक टाईपचे इलेक्ट्रोड यूज केलं जातं त्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून येते आणि कॅथोडिक टाईपचे इलेक्ट्रोड यूज केलं जातो त्यामध्ये रिडक्शन रिॲक्शन घडून येते. अशा प्रकारे आपण 2 सेल रिॲक्शन बघितले, ॲट ॲनोडिक टाईप्स अँड कॅथोडिक टाईप्स. त्यामध्ये जे काय ॲनोड अँड कॅथोडिक टाईपची टोटल सेल रिॲक्शन बघा. Zn प्लस Cu2 प्लस गिव्स Zn2 प्लस Cu. अशा प्रकारे ॲनोडिक अँड कॅथोडिक टाईपच्या रिॲक्शनचं कॉम्बिनेशन करून नेट सेल रिॲक्शन तयार होते. सेल रिप्रेझेंटेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल सेल्स ऑर गॅल्व्हॅनिक सेल्स इज ऑब्टेन बाय कपलिंग 2 हाफ सेल्स. त्यामध्ये बघा जे काही सेल रिप्रेझेंटेशन केले जातं त्यामध्ये जे काय ॲनोडची हाफ रिॲक्शन आणि कॅथोडची हाफ रिॲक्शन दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून सेल रिॲक्शन फॉर्म होते. त्यामध्ये एक्झाम्पल बघा. डॅनियल सेल ऑब्टेन बाय कपलिंग झिंक हाफ सेल्स अँड कॉपर हाफ सेल थ्रू सॉल्ट ब्रिज. डायग्राममध्ये दिलेलं आहे बघा. एका बिकरमध्ये झिंक सल्फेटचं सोल्युशन, त्यानंतर दुसऱ्या बिकरमध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं त्यांनी आणि जे काही झिंक सल्फेटचं सोल्युशन घेतलं त्यामध्ये झिंक रॉड डिप केलं आणि कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये कॉपर रॉड डिप केलं आणि दोन्ही सोल्युशन कशाची कनेक्ट केले? सॉल्ट ब्रिजशी कनेक्ट केले आणि त्यामध्ये जी काही रिॲक्शन घडून आले ॲनोडिक अँड कॅथोडिक टाईपची आणि दोघांचं कॉम्बिनेशन होऊन सेल रिॲक्शन डिटरमाइन केली त्यांनी. The process result in the accumulation of solid copper at the cathode and the corrosion of the zinc electrode into the solution or zinc cation. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे डिफरन्स बिटवीन प्रायमरी सेल्स अँड सेकंडरी सेल. जे काही 2 टाईपचे सेल आहे प्रायमरी सेल्स अँड सेकंडरी सेल त्या दोन्हीमधील डिफरन्स बघायचा आपल्याला. त्यामध्ये फर्स्टली बघा डेफिनेशन ऑफ प्रायमरी सेल.
द डिव्हाइस विच कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर प्रायमरी सेल कशाला म्हणतात? अशा टाईपचे डिव्हाइस की जे काही केमिकल एनर्जीचं कन्वर्जन कशात करतात? इलेक्ट्रोकेमिकल एनर्जीमध्ये. त्याला काय म्हटलं जाते? प्रायमरी सेल. त्यानंतर सेकंडरी सेलची डेफिनेशन बघा. द डिव्हाइस विच कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल इंटू केमिकल एनर्जी. त्या डिव्हाइसला काय म्हटलं जाते? सेकंडरी सेल. सेकंडरी सेल काय करते? फर्स्टली केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते आणि पुन्हा जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी त्याचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करते. अशा प्रकारे दोन टाईपमध्ये त्यामध्ये रिॲक्शन घडून येते. कशामध्ये? सेकंडरी सेलमध्ये. प्रायमरी सेलमध्ये ओनली वन टाईपची रिॲक्शन घडून येते. ओनली केमिकल एनर्जी कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यामुळे त्याला काय म्हटलं जाते? प्रायमरी सेल्स. आणि सेकंडरी सेलमध्ये दोन टाईपचे रिॲक्शन घडून येतात. त्यामुळे त्याला काय म्हटलं आहे? सेकंडरी सेल. नेक्स्ट जे काही प्रायमरी सेल आहे त्यामध्ये कोणती केमिकल रिॲक्शन घडून येते? इन प्रायमरी सेल्स केमिकल रिॲक्शन आर इरिव्हर्सिबल. इन सेकंडरी सेल प्रायमरी केमिकल रिॲक्शन आर रिव्हर्सिबल. जी काही प्रायमरी सेल आहे त्यामध्ये इरिव्हर्सिबल टाईपची केमिकल रिॲक्शन घडून येते आणि सेकंडरी सेलमध्ये रिव्हर्सिबल टाईपची केमिकल रिॲक्शन घडून येते. इन प्रायमरी सेल हॅविंग लो कॉस्ट, इन सेकंडरी सेल हॅविंग हाय कॉस्ट. जी काही प्रायमरी सेल आहे ती कशी? लो कॉस्टची म्हणजे कमी किमतीची. त्यानंतरची काही सेकंडरी सेल आहे ती आपल्याला हाय कॉस्टची मार्केटमध्ये उपलब्ध होते. त्यानंतर बघा देन प्रायमरी सेल्स हॅविंग लाईफ टाईम इज शॉर्ट, सेकंडरी सेल हॅविंग लाईफ टाईम इज लॉंग. जे काही प्रायमरी सेल आहे त्याचं लाईफ टाईम कसं आहे? शॉर्ट, म्हणजे ती तेव्हाच खराब होते प्रायमरी सेल. तर सेकंडरी सेल ही जास्त काळ टिकते. इन प्रायमरी सेल्स चार्जिंग इज नॉन चार्जेबल अँड सेकंडरी सेल इज चार्जेबल. जी काही प्रायमरी सेल्स आहे आपल्याला चार्ज करता येत नाही तर सेकंडरी सेल ही चार्ज करता येते. त्यामुळे त्याचं लाईफ कशी? लॉंग लाईफ. देन एक्झाम्पल ऑफ प्रायमरी सेल्स डॅनियल सेल, ड्राय सेल. ड्राय सेल ऑल्सो नोन ॲज लेंचॅक सेल. देन सेकंडरी सेल एक्झाम्पल लीड ॲसिड, निकेल, कॅडमियम. तर प्रायमरी सेलचं एक्झाम्पल काय बघितलं आपण? डॅनियल सेल. ती वरती आपण डिटेलमध्ये बघितले डॅनियल सेलची डायग्रॅम. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल ड्राय सेल्स अँड सेकंडरी सेलचं एक्झाम्पल लीड ॲसिड अँड निकेल ॲसिड. अशा प्रकारे जो काही प्रायमरी सेल्स अँड सेकंडरी सेल आहे त्यामधील डिफरन्स आपण बघितला आहे डिटेलमध्ये. तर प्रायमरी सेल्सचं आणि सेकंडरी सेल्सचं दोन्हीमधील डिफरन्स काय आहे? तर प्रायमरी सेल्समध्ये रिॲक्शन ही एकच टाईपमध्ये घडते तर सेकंडरी सेलमध्ये दोन वेळेस रिॲक्शन घडून येते म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सेकंडरी सेल. प्रायमरी सेलमध्ये काय होतं? इट्स कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी अँड सेकंडरी सेलमध्ये केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं परंतु पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. अशा प्रकारे जो काही चॅप्टर सेकंड होता मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री त्यामध्ये कोणकोणते पॉईंट बघितले आपण? मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये फर्स्टली डेफिनेशन ऑफ करोजन, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ करोजन. देन करोजन आर क्लासिफाईड इंटू टू मेन टाईप्स. फर्स्ट वन इज ड्राय करोजन अँड सेकंड इज वेट करोजन. देन ड्राय करोजन ऑल्सो नोन एज केमिकल करोजन और ॲटमॉस्फेरिक करोजन और वेट करोजन ऑल्सो नोन एज इमर्स करोजन और इलेक्ट्रोकेमिकल करोजन. नेक्स्ट पॉईंट बघितला ऑक्साइड्स फिल्म. देन ऑक्साइड्स फिल्म डिवायडेड इंटू थ्री मेन टाईप्स स्टेबल, अनस्टेबल अँड व्होलाटाईल. त्यामध्ये स्टेबल फिल्म अगेन डिवायडेड इंटू पोरस अँड नॉन पोरस. त्यामध्ये व्हॉट इज मीन बाय पोरस अँड नॉन पोरस ते आपण डिटेल बघितले. त्यानंतरचे काही टाईप्स आहे पिटिंगचे ते करोजनचे पिटिंग करोजन, गॅलोनिक करोजन. त्यानंतर डिफरन्स बिटवीन टिनिंग अँड गॅलोनायझेशन प्रोसेस. टिनिंग प्रोसेसमध्ये काय बघितलं? जे काही आयर्न मेटल त्याच्यावरती टिन मेटलचं कवरिंग केलं जातं आणि गॅलोनायझेशन प्रोसेसमध्ये जे काही आयर्न मेटल त्याच्यावरती झिंक मेटलचं कवरिंग केलं जातं.
त्यानंतर लास्ट पॉईंट बघितलं चॅप्टरमधील फॅरेडेज फर्स्ट लॉ, त्यामध्ये त्याचं स्टेटमेंट बघितलं होतं. दी मास ऑफ सबस्टन्स is deposited or liberated at any electrode is directly proportional to the quantity of electricity or charge. त्यामध्ये त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. त्यानंतर सेकंड बघितलं होतं फॅरेडेज सेकंड लॉ. अशा प्रकारे चॅप्टर सेकंड कंप्लीट झालं आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला चॅप्टर थर्ड स्टार्ट करायचं आहे. चॅप्टर फर्स्ट आणि सेकंडवरती जे काही अगोदर लेक्चर झाले होते त्यामध्ये तुम्हाला काय ते व्यवस्थित दिसत नव्हतं, त्यामुळे ते पुन्हा घेतलेले आहे लेक्चर. त्यानंतर उद्या चॅप्टर थर्ड आपल्याला स्टार्ट करायचा आहे. कोणता? पेंट, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर्स, हायड्रोजन, लुब्रिकंट. सो टुडेज लेक्चर फिनिश.